तर पालघर जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला असून यामुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड पूरस्थिती निर्माण झाली होती आणि याचा सर्वाधिक फटका पालघर जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला। पावसामुळे भात रोपांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पेरण्यांनंतर रोपणी केलेलं रोप पुराच्या पाण्यासह वाहून गेल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय। त्यामुळे सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करतायत। इथल्या परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने हाहाकार माजवला। अक्षरशः जो नद्यांना पूर आला होता तो पूर्ण पूर आहे तो गावांमध्ये शिरला होता। काही गावांतील जी घर आहेत त्या घरांमध्ये शिरून जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान झालं होतं। त्याचबरोबर जी भात शेती होती त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। धामणी धरणाचं पाणी जे सूर्या नदीमध्ये सोडलं त्यामुळे हे मोठं पूर आहे तो गावांमध्ये शिरला होता। आपण बघू शकतो की जी भात शेती आहे त्याचं कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे। आपण एक विचार केला तर आता जो पाऊस काही दिवसापूर्वी चांगला झाला होता त्यानंतर जे पेरलेलं भात होतं आणि त्याच्यानंतर ह्या रोपण्या होत्या त्या शेतकऱ्यांनी सुरू केल्या होत्या। रोपण्या अगदी आटपत आल्या होत्या काही लोकांच्या आणि त्याच्यातच हा जो महापूर झाला। ह्या महापुरामध्ये अगदी भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। एकूण पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास 74,000 हेक्टरवरती भात शेती केली जाते आणि बहुतेक डहाणू असू द्या, तलासरी असू द्या, पालघर ह्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे नुकसान काल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। अक्षरशः ही रोपं आहेत ती पूर्णपणे आडवी केलेली आहेत। जीव मुठीत घेऊन लोकांना या पुराच्या पाण्यातून आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून लहान मुलं, स्त्रिया यांना बाहेर काढलेलं आहे। त्याच्यामुळे जीवाचा आकांत एवढा होता की त्या भात शेतीकडे कसं काय लक्ष देणार ना। तिथं सगळं पुराच्या पाण्यात अक्षरशः मातीसह वाहूनच गेले आणि जे काय थोडंफार आहे तेही पहा, जी तुमच्या समोर दृश्य आहेत ती, त्याच्यामुळे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं। कालचा पूर म्हणजे एकदम भयानक असा, म्हणजे काय एकदम परिस्थिती खराब, म्हणजे घरातनं बाहेर निघायला आणि जायला पण एकदम फार हे झालेलं तबलीक। आम्ही कशी तरी माणसं हाताला पकडून सगळ्यांनी मदत करून आणि माणसांना काढलं आणि त्याचबरोबर भात नुकसान सगळंच भरपूर नुकसान झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।